ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होतो. तर मग सगळे सोयरे जर शब्द घेतला तर ज्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं की माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सरकारचं आपलं ठरलं. पत्र दिल्याच्या नंतर त्याची गृह चौकशी करायची, त्याचा सोयरा आहे का नाही. जर तो सोयरा नाही निघाला तर त्याचं रद्द केलं तरी चालतंय, कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्या सुद्धा. कोणी म्हणून माझा सोयरा आहे आणि कोणी पण घेईन दुसऱ्या राज्यातला सुद्धा. म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही. मग ते किती विरोध करू कोणी आणि किती आवडा पडू, खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही. त्यामुळे सोयऱ्याचा कायदा पारित करणं, त्याच्या अधिसूचना निघणं, त्याचा अध्यादेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं. आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघाले. राजपत्र निघणं हे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस तातडीच यालाच केलं जातं. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता. राजपत्र हे काही कायद्यात बदल करायचा असला, काही तातडीची अंमलबजावणी करायची असली तर तो राज्यपालाच्या याने ताबडतोब करावं लागतं. त्या राज्यपालाच्या अधिकारानं ते करावं लागतं. त्याला मुख्यमंत्र्याची शिफारस जावं लागते तर राजपत्रित तो आदेश निघतो. हा राजपत्रित आदेश आहे आपला, त्यामुळे याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. आता तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं, कारण ही अधिसूचना काढणं सुद्धा सरकारवर बेतलेलं असतं. आता त्याची प्रक्रिया सगळी झाली, आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच, ते सुरूच झालं. आता आपलं म्हणणं असं, आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय. आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू, जो कालचा अध्यादेश त्यांनी काढलाय सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एकतरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय, त्यात काही दुमत नाही. पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये. सरकार महत्वाचा नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे. कायदा पारित केलाय, पण त्यापासून मिळालं काय, नुसताच तो कागद राहू नये. सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला, त्याचा उपयोग काय. जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झालेला, आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. काहीच. कायदा बनला तरी उपयोग नाही, मग तो केला कशा. त्यामुळं आपण आत्ता सावध आहेत. गाफील राहणाराचं आंदोलन फसवलं. हे आंदोलन गाफिलातलं नाही. पाणी का पाणी, दूध का दूध करतं. एका घावात 2 तुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही, असं हे आंदोलन. कायदा केला समाधानी, सरकारचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले, ते तेवढं झालं. आता त्याच्यासाठी कौतुक केलं, पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार आहे का समाजासाठी, तर त्याचे होणार आहे. पण तोपर्यंत आपण बेसावध करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखीन 10 फुटावर आहे.